राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कधी अंतर्गत कुरबुरी, कधी घटनात्मक वाद, तर कधी वर्चस्वाची लढाई. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा ही कानावर पडत असते. सुनेत्रा पवार आणि पार्थ यांचा एक गट, तर दुसरा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा. अशात परवा एक अशी घडामोड घडली जिनं राष्ट्रवादीच नव्हे तर राज्याच्या राजकारणात देखील खळबळ उडवून दिली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवा अशी शिफारस राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केल्याची बातमी आली आणि साऱ्यांच्याच नजरा तिकडे वळल्या. त्यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सर्वासर्व करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर चर्चा व्हायच्या त्या झाल्याच. अशा वेळी राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय, प्रशांतमुळे राष्ट्रवादी अशांत का झाली आहे, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची नव्यानं बांधणी करण्यासाठी पवार कुटुंबीय नव्या पॉलिटिकल ॲडव्हायझरच्या शोधात होते. मार्च महिन्यात पक्षानं डिझाईन बॉक्स कंपनीचं कंत्राट रद्द केलं आणि त्यानंतर प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा सुरू झाली. मागील काळात त्यांच्याबरोबर 3 बैठका झाल्यानंतर गुरुवारी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी एक गुप्त बैठक पार पडली. पार्थ पवार हे स्वतः विशेष विमानानं प्रशांत किशोर यांना दिल्लीतून मुंबईत घेऊन आले. देवगिरी बंगल्यावर तब्बल 5 तास ही बैठक चालली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या कोअर टीम मधील 2 सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर त्यांचे दुसरे पुत्र जय पवार हे ऑनलाईन सहभागी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं. शिवाय भविष्यात जर मी पॉलिटिकल ॲडव्हायझर म्हणून राष्ट्रवादी सोबत काम करावं असं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत तातडीनं निर्णय घ्या अशी अट देखील त्यांनी घातली. यापूर्वीही सुनेत्रा आणि पार्थ पवार यांनी 3 वेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यावेळी किशोर यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, मरगळ झटकण्यासाठी काही महत्वाचे बदल सुचवले. मात्र 3 बैठकानंतरही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याचं किशोर म्हणाले. जोपर्यंत राज्यातील मुख्य नेतृत्व धोरणानुसार काम करत नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणं कठीण होईल अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी घेतली. याबाबतच्या बातम्या बाहेर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. तटकरे म्हणाले, प्रशांत किशोर यांच्यासोबतची ही सदिच्छा भेट होती. एखादी भेट झाली म्हणजे लगेचच त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली असा अर्थ काढणं योग्य नाही. जर पक्षानं अशी नियुक्ती केली असती तर ती आपल्याला निश्चितच माहिती असती. मी 1984 पासून राजकारणात आहे. आजवर 8 निवडणुका लढलो, मात्र मतदारसंघांचं सर्वेक्षण कधीच केलं नाही. मला कधीही राजकीय सल्ल्याची गरज भासलेली नाही. अजित पवार आणि आम्ही आजपर्यंत 8 वेळा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यातूनच पक्षाच्या आमदारांची संख्या 41 पर्यंत पोहोचली. प्रदेशाध्यक्ष पदावरून मला हटवण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला असावा असं मला वाटत नाही. सध्या होत असलेल्या सर्व नव्या नियुक्त्या माझ्या सहीनच होत आहेत आणि पक्षात कोणतेही गटतड नाही असं तटकरेंनी स्पष्ट केलं. पण गोष्ट एवढ्यावरच संपत नाही. या अंतर्गत वादासोबतच आता महायुतीमध्येही या बैठकांमुळे नाराजी निर्माण झाली. त्याचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांनी अलीकडेच बिहारमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजप विरोधी राजकारण करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यासोबत महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीने चालवलेली ही सल्लामसलत भाजप नेत्यांना अजिबातच रुचलेली नाही. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी. महायुतीतील 3ही पक्षांनी एकमेकांना डॅमेज न करण्याचा अलिखित संकेत पाळला पाहिजे अशी आठवण बावनकुळेंनी करून दिली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, राष्ट्रवादीनं प्रशांत किशोर यांना नेमलं किंवा नाही याची मला कल्पना नाही. त्यांच्या पक्षानं याबाबत मला काही कळवलेलं नाही. यावर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी बोलेन असं फडणवीस म्हणाले. एकीकडे पक्षाला नवीन ऊर्जा देण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या टीमनं सुरू केलेलं सर्वेक्षण आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याची घातलेली अट, तर दुसरीकडे जुन्या जाणत्या नेत्यांचं आव्हान आणि त्यात भाजपची नाराजी, अशा तिहेरी चक्रव्यूहात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी अडकल्याचं दिसतंय. प्रशांत किशोर यांच्या सोबत झालेल्या या बैठकीमुळे राष्ट्रवादीत सुरू झालेली अशांतता आगामी काळात काय वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादीनं प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.